तुमच्याबरोबर माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे। आमच्या शेजारी हॉस्टेल आहे, तर त्या काही मुली मला म्हणत होत्या की ताई तुम्ही रोज रेसिपी दाखवता, तुमचं रोजचं रुटीन पण शेअर करा। तर आज संध्याकाळचं जे रुटीन आहे माझं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला बघूया। आता संध्याकाळी दिवाबत्ती झालेली आहे, स्वामींची पूजा झाली, माझी रोजची पोथी झाली, माझं अखंड पारायण असतं रोज 3 अध्याय, असं 21 अध्यायांची जी स्वामींची जी पोथी आहे ती चरित्र सारामृताची, असे रोज 3 अध्याय संध्याकाळी रोज आम्ही आंघोळ करून म्हणजे मी वाचत असते। तर माझं ते रोजचं रुटीन आहे, माझं अखंड पारायण असतं आणि आतापर्यंत माझे असे 85 पारायण पूर्ण झाले। बोलून दाखव नाही पण मी तुम्हाला सांगते। आणि हे बघा ही मुलं आहेत आता संध्याकाळी परोचा म्हणायला बसलेले आहेत आणि संध्याकाळी रामरक्षा, अथर्वशीर्ष, संकटनाशन स्तोत्र, हनुमान चालीसा हे सगळे जण, हे दोघेही जण हे रोज म्हणतात, अशी सवय त्यांना लावलेली आहे। आता त्यांचं बऱ्यापैकी म्हणून झालेलं आहे आणि आता दिवाबत्ती वगैरे सगळं माझं करून झालंय। मगाशी काय केलं मी, सगळं आवरलं घरामध्ये, हे बघा सगळं आवरलेलं आहे आणि मागचं जो आमचा हे सगळं मी आवरून घेतलं आणि ही मागची जी पट्टी आहे आमची, म्हणजे मागची जी जागा आहे हे सगळं नळीनी धुतलं होतं मी। इकडे अंधार झालाय आता, हे जे आहे हे सगळं नळीनी स्वच्छ धुवून घेतलं आणि पुढचं अंगण मस्त धुवून घेतलं मी नळीनी। मुलं पण संध्याकाळी आंघोळ करून छान स्तोत्र म्हणायला बसतात, त्यांना तशी सवयच लावलेली आहे कारण ते संरक्षण असतं आपल्याला त्याच्यामुळं। चला मोटर लावायची, बाकी हे सगळं आवरून झालेलं आहे। मला बाहेर पण जायचंय, कुठे जायचंय ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार। हे बघा मुलं म्हणतायत श्लोक, मुलं अथर्वशीर्ष म्हणतायत। हे बघा सगळं आवरून झालेलं आहे। इथे मुलं अभ्यासाला बसले होते, परीक्षा चालू आहे सध्या। टीव्हीला आमच्या कव्हर घालून ठेवलेले, परीक्षा आहे त्याच्यामुळे टीव्ही जास्त करून लावत नाही कारण वार्षिक परीक्षा आहे। हे पुढचं जे अंगण आहे हे सुद्धा सगळं मी धुतलं मगाशी, स्वच्छ धुतलं अंगण। आणि दुकानामध्ये पण माल आलाय, तो माल, बिस्लरीच्या बाटल्या हे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं। हे बघा मी जे तुम्हाला म्हटलं होतं आमच्या दुकानातून आम्ही पापड मसाले सेल करतो, इथे असे सगळे लावून ठेवलेले, हे बघा। आणि इथून आम्ही हे विकत असतो, हे हळद, तिखट मसाले इथे ठेवले ना बाहेर की डिस्प्लेला राहतात आणि मग ते विकलं जातं। हे बघा हा सगळा माल दुकानात आलेला आज माझ्या मिस्टरांनी लावलाय आणि संध्याकाळ झाली की खूप फ्रेश वाटतं घरामध्ये। हे सगळं धुतलं, अंगण पूर्ण स्वच्छ धुतलं मी। हे पाम ट्री लावले असतात, हे पॉझिटिव्हिटीसाठी चांगले असतात वास्तुशास्त्रानुसार। हा सगळा माल आलेला आहे दुकानातला आज। चप्पला खूप घाण झाल्या होत्या सगळ्यांच्या, चप्पल मी धुवून टाकल्या, शूज चप्पल सगळं धुवून ठेवलेलं आहे। इथे ही कामधेनू आहे, आता इथे मी दिवा लावेन थोड्या वेळाने। हे बघा हे मनी प्लांट, हे सगळ्या झाडांना मी पाणी घातलं, सगळ्या झाडांना पाणी घातलं इथे। हे बघा असं घर दिसतं बघा आमचं लांबून ह्या सगळ्या झाडांना। हे झाड आहे ना माझ्या मुलांनी मागवलं होतं ऑनलाईन, त्याला वाटलं की खोटंच आहे, ते नेमकं खरं मागवलं गेलं आणि त्याची ग्रोथ इतकी छान झाली। हा मनी प्लांट, आणि हे आपल्या चिमणीसाठी घरटं आणलं होतं तिथे पण लावलंय बघा। आणि आमचं घर अगदी रोड फ्रंट आहे त्याच्यामुळे कंटिन्यू इथे गर्दी असते। सगळं स्वच्छ आवरून घेतलं, इथे धूळ येते ना, गाड्या सारख्या चालू असतात त्याच्यामुळे सारखी धूळ येते। मग हे 2-3 दिवसांनी एकदा हे सगळं अंगण स्वच्छ फिनेलच्या पाण्याने मी धुवून काढते। हे बघा हे असं आमचा पुढचा परिसर आहे। चला आता बाहेर पण जायचंय, कुठे जाणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि आज गुजराती पद्धतीची कढी करणार आहे मी, तर ती कढी पण नक्की बघा, खूप छान होते। गुजराती पद्धतीने कशी करायची, गुजराती आपण आता समजा कुठे हॉटेलमध्ये गेलो, काठियावाडी लोक असतात बघा, काठियावाडी लोक असतात नाहीतर मग गुजराती असतात, तर त्यांची कढी खूप छान असते। तर ती कढी गुजराती करणार आहे मी, ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार। चला संध्याकाळी गिरायकांची खूप वेळ असते, आवर ना जायचंय ना,
हो हो, आणि आज बाहेर पण जायचंय मला. माझ्या सर्दीच्या गोळ्या पण आणायच्या आहेत, तर त्या गोळ्या घेऊन यायच्या आहेत. चला 7:20 झालेले आहेत. चला, आणि आजची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ती पण नक्की बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला, मी आता बाहेर चाललेली आणि दवाखान्यात काय होतं, मला सर्दीचा त्रास आहे, धुळीची ॲलर्जी आली की सर्दी होते आणि मायग्रेनचा पण त्रास होतो. तर म्हटलं जाऊन आयुर्वेदिक औषधं घेऊन येऊया. आणि ज्या मॅडमकडे मी जाते तिथे हर्बल म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक औषधं देतात, तर तिथून मी आता घेऊन येते. चला हे बघा, चला मी आज चाललेली आता दवाखान्यात गाडीवर. रोज रिक्षाने जाते मुलांना घेऊन, पण आता त्यांच्या परीक्षा आहेत म्हणून जरा गाडीवर चलते म्हणाले माझे मिस्टर. आम्ही निघालोय. काय होतं, धुळीची ॲलर्जी येते मला, आणि धुळीची ॲलर्जी आली की खूप सर्दी होते आणि मग मायग्रेनचा त्रास होतो. म्हणून मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेते मी सध्या. तर ते औषध आणायचं आहे आयुर्वेदिक. डोकं दुखतं ना मायग्रेनचं अर्ध, त्याच्यामुळे. चला, आणि आता पाडवा जवळ आलाय, त्याच्यामुळे रस्त्याने सगळीकडे खूप गर्दी आहे. हारकड्यांचे स्टॉल, त्या छोट्या छोट्या गुढ्या छान छान मिळतात, त्याची पण गर्दी आहे, ते पण तुम्हाला दाखवते. इथे ना ही तेले गल्ली आहे आणि इथे दगडू तेली म्हणून एक दुकान आहे. तिथे सगळी काष्ठ औषधं म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून लागतात ना, ती सगळी मिळतात. हे बघा, सगळी मिळतात तिथे, काष्ठ औषधं मिळतात. हे बघा, हे रामबंधूचं दुकान, आणि सगळी औषधं तिथे मिळतात. हा व्हिक्टोरिया ब्रिज इथून चालू होतो आणि आता आपण दवाखान्यात जाऊया. चला, आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, हा जो ब्रिज आहे ना, हा व्हिक्टोरिया ब्रिज आहे. हे सुंदर नारायण मंदिर आहे आणि आता याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आणि हे बघा, ठिकठिकाणी टरबूज, खरबुजाच्या गाड्या. पाडवा आला ना की टरबूज असतं, खरबुजाच्या गाड्या असतात, द्राक्ष असतात. आणि खाली नदी आहे आणि हा गोदा पार्क आहे. खाली जो दिसतोय ना तुम्हाला, हा गोदा पार्क आहे. इथे सकाळी लोक चालायला येतात. आहे व्हिक्टोरिया ब्रिज. 100ला 4 किलो 200ला 4 किलो टरबूज, खरबूज खूप आलेत. आणि हे बघा, हे माठ इथे मिळतात. ते बघा, मालेगाव स्टँडवरती सगळ्या प्रकारच्या मातीच्या वस्तू, म्हणजे आपले पाण्याचे माठ मिळतात. पेट्रोल घालायचे गाडीत. उतरते मी. आता पेट्रोल घालतील. हा जो सरळ रस्ता जातो हा पंचवटीकडे जातो, हे बघा. आणि हा मालेगाव स्टँडवरचा पेट्रोल पंप आहे आमच्या इथला. इथून पेट्रोल घालायचं आता. आणि मग आता इथून खालून गंगेवरून आम्ही किंवा आरकेवरून आम्ही मग जाऊ दवाखान्यात. बघा, इथे आलेली आहे दवाखान्यात मी. आणि आता इथून औषध गोळ्या घेते आणि मग जाते घरी. त्यांना बांधून ठेवायला लावल्या होत्या, बांधल्या असतील त्यांनी. यांच्याही पायाला आज नखाला माझ्या मिस्टरांच्या काहीतरी लोखंडाचा स्टँड लागला फ्रीजचा. त्यांना पण टीटीचं इंजेक्शन घ्यायचंय, ते पण घेऊया. चला, आमच्या झाडाला सध्या एवढी फुलं येत नाहीये आणि मस्तपैकी फुलं घेणार. हे बघा, गजरा आहे, वेणी आहे. ह्या आजींकडनं ना आम्ही नेहमी फुलं घेतो देवासाठी. छान फुलं असतात एकदम. बेलाचं फळ आहे, दुर्वा असतात, फुलं असतात त्यांच्याकडे. मग फुलं घेतो आम्ही त्यांच्याकडून. ठरलेल्या आजी आहेत. मस्त आता फुलं घ्यायचे देवासाठी. हरे राम. आणि मग जाऊ आता पुढे. चला, आले आता चांदीच्या गणपतीला. हा बघा, सुंदर गणपती. दर्शन घेऊ म्हटलं. छान गणपती आहे चांदीचा. तुम्ही पण दर्शन घ्या. आमच्या इथला फेमस आरकेवरचा सुरेख. खूप गरम होते का आज? हो ना, आज उकाडा खूप आहे. म्हणजे असं घरामध्ये गॅस ओट्याजवळ उभं नाही राहत. आणि आता म्हटलं मस्त संध्याकाळची वेळ आहे तर कढी खिचडी करू. गुजराती पद्धतीने कढी कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते, अगदी सोप्या पद्धतीने. पण ही जर कढी तुम्ही या पद्धतीने केली ना ती खूप चवदार होते. नक्की करून बघा. चला बघूया काय काय लागतं त्याच्यासाठी. गुजराती पद्धतीने कढी करायची आपल्याला आज, ती बघूया कशी करायची ते. त्याच्यासाठी लागणारे हे 2 कप मी दही घेतलेलं आहे मदर डेअरीचं. ताक पण चालेल. सुक्या काश्मीरी 2 मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2च बारीक चिरलेल्या मिरच्या, मेथ्या,
पिठी साखर एवढं लागणार आहे आणि कढीपत्ता लागणार आहे. कढीपत्ता तुम्हाला मी सांगितलं. आणि डाळीचं पीठ. आता हे जे आहे हे आपण दही आहे ना, हे आपण याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, दही काढून घ्यायचं. 4 जणांसाठी हे 2 डबे दही खूप होतं. हे बघा, हे आपण आता मस्तपैकी फ्रेश दही आहे. आमच्या दुकानात फ्रेश दही येतं. आणि डेअरीतलं जर दही तुम्ही आणलं तर ते खूपच छान लागतं. क्रीम असतं ना त्याला, त्याच्यामुळे. हे 2 कप दही मी घेतले. आता याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेऊया. आता या दह्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ छोटे. तुम्हाला कढी कशी आवडते, पातळ का थोडी घट्टसर, त्याच्यावरती डिपेंड आहे. आमच्याकडे मीडियम कन्सिस्टन्सी लागते, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता हे फेटून घ्यायचंय. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार. मीठ आणि थोडीशी पिठी साखर. पिठी साखर घालून घेऊया. पिठी साखर, साधी साखर घातली तरी सुद्धा चालेल. कढी थोडीशी गोडसर चांगली लागते म्हणून मी पिठी साखर घातलीये. मिश्रण आहे ना, हे आपलं दही फेटायचं असतं ना, त्याने मस्तपैकी फेटून घेऊया. हे आधी फेटून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं, म्हणजे मग गाठी याच्यामध्ये राहत नाही. हे बघा, एकाच दिशेने फेटून घ्यायचं, म्हणजे एकही डाळीच्या पिठाची गुठळी याच्यामध्ये राहत नाही. हे बघा, एकही गुठळी राहत नाही. मग थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग परत फेटायचं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि परत फेटून घ्यायचं. हे बघा, आधी फेटून घ्यायचं, कारण काय तर त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नाही म्हणून. आता अजिबात त्याच्यामध्ये गाठ नाहीये काही. तुम्हाला जेवढी कढी हवी असेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं. हे बघा, आता बघूया. आता हे बघा, कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे, कारण याच्या कढीला तुपाची फोडणी असते. आता हे तूप मी तापत ठेवले, साधारणतः 2 चमचे तूप. आता याच्यामध्ये घालूया जिरे. गुजराती लोक थोडी मोहरी पण घालतात, थोडीशी मोहरी, हिंग. आता याच्यामध्ये हिंग आणि जिरे घातलेले आहेत. ते तडतडलं की मग आपल्याला ही मिरची जी आहे ही याच्यामध्ये घालायची आहे. थोडासा कढीपत्ता, मेथ्या, हे झाल्यानंतर मग हे जे आहे आपल्याला, हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ना सगळं, डाळीचं पीठ, ताक, साखर घालून हे सगळं याच्यामध्ये घालायचंय. अगदी सोपी पद्धत आहे. ह्या ज्या 2 बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत ह्या आपण याच्यामध्ये घालायच्या. कढी एवढी तिखट नसते, त्याच्यामुळे मी काश्मीरी मिरची वापरली. चवीपुरतं फक्त मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत. कढीपत्ता मात्र भरपूर घालायचा. आणि आता हे जे सगळं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे, आता याच्यामध्ये ही जी कढी आहे केलेली ही ओतूया. इतर वेळेला कढीला आपण वरतून फोडणी घालतो. ही जी कढी आहे ही आधी फोडणी करायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला हे सगळं ताकात आपण जे कालवलंय ते घालायचंय. आणि आता ही कढी छान मस्तपैकी उकळून घेऊया. आणि मग मी बोलते परत तुमच्या बरोबर. हे बघा, मस्त कढीला उकळी आलेली आहे. हे बघा, आणि आता याच्यामध्ये घालूया कोथिंबीर. अशी मस्त आपली कढी तयार आहे. गुजराती लोक अशाच पद्धतीने कढी बनवतात आणि ती कढी खूप छान लागते. काठियावाडी गुजराती जे लोक असतात ते अशाच पद्धतीने कढी बनवत असतात. बघितलंय मी 2-3 ठिकाणी, म्हणून आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली. हे बघा,
आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कळवा. माझं आजचं संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत ही सोप्या पद्धतीची कढी, गुजराती कढी तुम्ही पण बनवून बघा. मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आता त्याच्यावर. आणि चला भेटूया उद्या नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. उन्हाळा खूप आहे. थोडं थोडं पाणी पित राहा. आपली बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.